इवलेसे रोप लावियले दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. संत ज्ञानेश्वरांच्या या ओळी राजर्षी शाहू शिक्षण मंडळ आरदाळ या संस्थेच्या ध्येयाचा जणू आरसा आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या डोंगरदऱ्यात वसलेला आजरा तालुका अशा दुर्गम आणि ग्रामीण भागातील गोरगरीब, कष्टकरी आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना, विशेषतः मुलींना शिक्षणाची दारे खुली व्हावीत आणि ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचावी या पवित्र आणि उदात्त हेतूने एका छोट्याशा रोपाची स्थापना झाली. ते रोप म्हणजे आमची ही माध्यमिक विद्यालय आरदाळ शाळा. 1991 साली एका छोट्याशा विचारातून रुजलेलं हे रोप आज एका डेरेदार वटवृक्षात रूपांतरित झालं आहे. संस्कार, संस्कृती आणि गुणवत्तेची पायाभरणी करणारं हे केवळ एक विद्यालय नाही, तर हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणारं एक पवित्र मंदिर आहे. शाळेच्या प्रवासाची सुरुवात 1991 मध्ये झाली. शाळेला स्वतःची सुरुवातीला इमारत नसताना कधी मंदिरात तर कधी कोणाच्या घरात, पडवीत आणि काही वेळा पाटणकरांच्या वाड्यात शाळेचे वर्ग भरले. पण 2001 साली संस्थाचालक, गावकरी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांच्या अपार कष्टातून डोंगराच्या पायथ्याशी शाळेची स्वतःची इमारत उभा राहिली. आणि मग पुन्हा सन 2024 मध्ये या वास्तूचं नूतनीकरण करण्यात आलं आणि आज तिचं आपण देखणं स्वरूप पाहत आहोत. पाठीमागे डोंगर, आजूबाजूला हिरवीगार झाडी आणि प्रसन्न वातावरणात निसर्गाच्या कुशीत वसलेली ही टुमदार आणि देखणी इमारत म्हणजे आमचं आदर्श ज्ञान मंदिर आहे. माध्यमिक विद्यालय आरदाळ म्हणजे यशाचं दुसरं नाव. 10वीचा 100% निकाल ही इथली वर्षानुवर्षाची परंपरा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये शासनाच्या स्कॉलरशिपचा फायदा व्हावा यासाठी NMMS, स्कॉलरशिप आणि सारथी यासारख्या परीक्षांची इथे विशेष तयारी करून घेतली जाते. इथला प्रत्येक विद्यार्थी आता गुणवत्तेचा एक नवा मापदंड ठरत आहे. बदलत्या काळाची पावले ओळखून आम्ही तंत्रज्ञानाची कास धरली आहे. संवेदना फाउंडेशन आजरा यांच्या सहकार्यातून शाळेला मिळालेले आधुनिक लॅपटॉप आणि आमचे तंत्रस्नेही शिक्षक यांच्यामुळे आमच्या शाळेतील विद्यार्थी आता जगाशी स्पर्धा करायला सज्ज झाला आहे. आज आरदाळसह शिपूर, मासेवाडी, पेंढारवाडी, हालेवाडी यासारख्या पंचक्रोशीतील गावांच्या मधून विद्यार्थी आमच्या शाळेकडे ज्ञानार्जन करण्यासाठी येतात. विशेष म्हणजे बाहेरील विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी शाळेच्या स्वतंत्र वाहनाची व्यवस्था आहे. आरदाळ विद्यालयाच्या मातीला साहित्याचा सुगंध लाभला आहे. सुप्रसिद्ध रानकवी ना. दो. महानोर जेव्हा या शाळेत आले होते तेव्हा गावाने त्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढली होती. त्यावेळचे वातावरण साहित्यमय झालेले होते. विठ्ठल वाघ, राजेंद्र कुंभार यासारख्या दिग्गज साहित्यिकांनीही शाळेला भेट दिली आहे. या साहित्यिकांच्यामुळे आमची शाळा आणखीन समृद्ध झाली आहे. सांगायला आनंद वाटतो की आमच्या चिमुकल्यांनी स्वतःच्या कविता लिहिल्या आहेत. या स्वरचित कवितांचा बालचमूंच्या काव्यकळ्या हा कविता संग्रह लवकरच प्रकाशित होत आहे. केवळ वाचन लेखन नव्हे तर व्यासपीठ गाजवणारे वक्ते आणि उत्तम निबंधकारही इथे घडतात. वक्तृत्व, निबंध, चित्रकला स्पर्धेत शाळेचा दबदबा आहे. तर खेळाच्या मैदानातही आम्ही मागे नाही. सलग 3 वर्षे तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत शाळेने प्रथम क्रमांक मिळवून आमच्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यापर्यंत मजल मारली आहे. प्रतिभावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी आदर्श विद्यार्थी पुरस्काराने त्यांचा सन्मान केला जातो. उपक्रमशील शाळा म्हणून शाळेची ओळख आहे. 26 जून रोजी आमच्या संस्थेचे प्रेरणास्थान असलेल्या शाहू महाराजांचा जन्मोत्सव इथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी नामांकित व्याख्याते निमंत्रित केले जातात, ज्यांच्या विचारातून विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळते. या दिमागदार सोहळ्यात 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि बक्षीस वितरण करून त्यांच्या यशाचा गौरव केला जातो. आषाढी एकादशीला प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही शाळेंची आरदाळ गावातून भव्य वारकरी दिंडी काढली जाते. विठ्ठलाच्या नामघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय होतो. विशेष म्हणजे गावातील वारकरी आणि ग्रामस्थही
या वारीत उत्साहाने सहभागी होतात. मुले जेव्हा विठ्ठल रुक्माईच्या रूपात अवतरतात तेव्हा प्रत्यक्ष पंढरी आर्दाळमध्ये अवतरल्याचा भास होतो. नात्यांची विण घट्ट करणारा रक्षाबंधन सण असो किंवा श्रावणातील मेहंदी आणि रांगोळी स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचं काम शाळा सातत्याने करते. गौरी गणपतीच्या उत्सवात शाळेचं रूपच पालटून जातं. आर्दाळच्या भैरीदेव मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पारंपरिक वेशभूषा आणि नऊवारी साड्या नेसून आमच्या विद्यार्थिनी जेव्हा फुगडीचा फेर धरतात तेव्हा लोकसंस्कृतीचा वारसा जिवंत होतो. तसेच दसऱ्याच्या निमित्तानं शाळेच्या अंगणात गरबा नृत्याचा जल्लोष असतो, जिथे आधुनिकता आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. डिसेंबरचा गुलाबी गारवा आणि अभ्यासाचा ताण हलका करण्यासाठी आयोजित केली जाते ती शैक्षणिक सहल. गड किल्ल्यांचा दैदिप्यमान इतिहास प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवताना पुस्तकातील पाने जणू जिवंत होतात. आनंदाची खरी पर्वणी असते ती म्हणजे वनभोजन. निसर्गाच्या सान्निध्यात झाडांच्या सावलीत एकत्र बसून जेवण्याचा तो आस्वाद आणि मित्रांसोबतचा तो मुक्त संचार, हे अनुभव विद्यार्थ्यांना पुस्तकाबाहेरचे अफाट जग आणि संघभावना शिकवून जातात. बदलत्या काळाशी सुसंगत राहण्यासाठी माध्यमिक विद्यालय आर्दाळ शाळेने डिजिटल झेप घेतली आहे. शाळा शिक्षण या स्वतःच्या यूट्यूब चॅनेलद्वारे शाळेतील सर्व उपक्रम, कार्यक्रम, शैक्षणिक माहिती थेट पालकांच्यापर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचवली जाते. विशेष म्हणजे आजरा तालुक्यातील पहिला शैक्षणिक ब्लॉग निर्माण करण्याचा मानही आर्दाळ शाळेकडेच जातो. या ब्लॉगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे निबंध, चित्रकला आणि त्यांचे विचार जगासमोर येतात. इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या वाढदिवसांनाही या डिजिटल व्यासपीठावरून शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक केले जाते. या माध्यमातून आर्दाळच्या विद्यार्थ्यांना कलागुणांना खऱ्या अर्थाने एक जागतिक व्यासपीठ मिळाले आहे. आणि वर्षाच्या सरतेशेवटी येतो तो क्षण म्हणजे जो आनंदाचाही असतो आणि जड अंतःकरणाचाही. तो म्हणजे 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ. ज्या पाखरांना आम्ही इवल्याशा रोपासारखं जपलं, ती पाखरं जेव्हा आभाळ कवेत घेण्यासाठी पंख पसरतात तेव्हा आमचा ऊर अभिमानाने भरून येतो. हा केवळ निरोप नसतो, तर तो त्यांच्या पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेला एक भक्कम विश्वास असतो. माध्यमिक विद्यालय आर्दाळ ही एक शाळा नाही, तर हे एक संस्कारांचं विद्यापीठ आहे. येथील प्रत्येक दगड संघर्षाची साक्ष देतो आणि प्रत्येक कोपरा विद्यार्थ्यांच्या हास्याने रसरसलेला असतो. शेवटी शिक्षण म्हणजे केवळ पदव्या मिळवणे नव्हे, तर माणूस म्हणून समृद्ध होणं आहे. आज आर्दाळ विद्यालयातून बाहेर पडलेला प्रत्येक विद्यार्थी हा आमचा खऱ्या अर्थाने काव्यसंग्रह आहे, ज्याची प्रत्येक ओळ यशाची नवीन गाथा लिहित आहे. हे ज्ञानाचं झाड उद्या अनेक घरांना सावली देईल आणि अनेक पिढ्यांना दिशा दाखवेल. इथे संस्कारांची पेरणी होते आणि यशाची कापणी होते. ज्ञान, जिद्द आणि माणुसकीचा हा अखंड प्रवास असाच चालू राहील. माध्यमिक विद्यालय आर्दाळ, जिथे स्वप्नांना पंख मिळतात.